नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपण ज्या तारखेची आतुरतेने वाट पाहत होतो ना, ती तारीख आज उजळली. सर्वात प्रथम गणपती बाप्पाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. यावर्षी गणपती बाप्पा थोडे लेट येणार आहे, कारण यावर्षी आपल्याला अडचण आलेली आहे. मग मी आणि भाऊ ना आपल्या नातेवाईकांकडे गणपतीच्या पाया पडायला गेलो. होय मंडळी, आता आपण येऊन बसलो कुडली माटेलवाडी मध्ये. कुडली माटेलवाडी मधून कोण असेल तर व्हिडिओला कमेंट नक्की करा. आता माटेलवाडी मध्ये आम्ही आमच्या ताईकडे आलो आणि आम्ही गणपती बाप्पाचं लांबूनच दर्शन केलं. ताईकडून आम्ही लगेच निघालो आणि ताईने आम्हाला भेटवस्तू दिला. इथं भेटवस्तू घेतली आणि आम्ही येऊन पोहोचलो डायरेक्ट आता आमच्या मावशीकडे. इथे येऊन बघतो तर काय गणपती बाप्पाच्या निवेदाची तयारी चालली होती. इथं पण आम्ही गणपती बाप्पाच्या लांबून पाया पडून घेतलं. इथं मकर डेकोरेशन एवढं भारी होतं ना. मग आमचा मित्र विवेक घाणेकर ह्याच्या घरी पण आम्ही पाया पडायला गेलो. इथं मकर डेकोरेशन आणि गणपती बाप्पा एवढे छान दिसत होते ना. गणपती बाप्पा तर खूप गोड दिसत होते. चला मंडळी, आपण आता या गावातून परतीचा प्रवास करायला घेतला. आता आपण आपल्या गावात आलो तर महाराजांची आरती चालू होती. आरती झाली आणि आम्ही लगेच आलो घरी. आपल्या मातोश्री मंडळाच्या उद्या ना मॅच आहेत. मग आज ना आपल्याला मैदान आखायचं होतं. बाकीची मंडळी उद्याच्या मॅचची तयारी सर्व करत होती. ह्या बघा उद्याच्या ट्रॉफ्या केवढ्यात, 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर. आपल्याकडे नक्की या उद्या टीम घेऊन खेळायला. आता संध्याकाळचा टाइम झाला होता, मग आरतीची वेळ झाली होती आणि आमच्याकडे ना आरतीला ना फुल जल्लोष असतो आणि फुल मंडळी असते. आता आरती वगैरे सर्व उरकली. मी आलो घरी, पटकन आता अंघोळ करून घेतली आणि आपल्याला ना आज भजनाला जायचं होतं. आपली गाडी घेतली आणि मी भाऊ चाललो आपल्या वरच्यावाडीत भजनाला. आपण गाडी घेऊन आलो आणि तेवढ्यात आपल्या भजनी मंडळी पण भेटली रस्त्याला. आता भजन होतं, त्या घरी जाऊन पहिले गणपती बाप्पाच्या लांबूनच दर्शन करून घेतलं. आणि ही बघा, ही किती आपली भजनी मंडळी आहे आणि आता आपलं भजन चालू झालं. भरपूर काही इथं भजन बोललो आणि आम्ही निघालो घरी. तर मंडळी चला भेटतो अशा नवीन व्हिडिओ मध्ये.